हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. नीलम गोरेंनी नाक घासून माफी मागितली तरी आता सुट्टी नाही. गोरेंवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार सुषमा अंधारेंचा घणाघात. नीलम गोरे निर्लज्ज विश्वासघातकी बाई टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली. लक्षवेधी लावण्यासाठी गोरे किती पैसे घेतात, संजय राऊतांचा सवाल. साहित्य संमेलनातील चिखलफेकीला शरद पवारही जबाबदार. संमेलनाबाबत पवारांनी बोलावं, संजय राऊतांचा हल्लाबोल. विधानसभेच्या उमेदवारीसाठी नीलम गोरेंनी माझ्याकडूनही पैसे घेतले. नाशिकचे माजी महापौर विनायक पांडेंचा आरोप, पैसे घेतल्याशिवाय काम करत नसल्याचं म्हणत गोरेंवर डागली तोफ. शरद पवारांची संध्याकाळी पत्रकार परिषद. संमेलनातील वाद आणि आरोपांवरून शरद पवार काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष. ज्ञानेश्वरी मुंडे 3 मार्च पासून करणार उपोषण. महादेव मुंडे मृत्यू प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी. ठाण्यातील गणेश नाईकांच्या जनता दरबाराला उभाटाच्या दीपेश म्हात्रेंची हजेरी. डोंबिवलीतील 65 अनधिकृत इमारतींवरील कारवाई संदर्भात चर्चा. रहिवाशांना दिलासा देण्याची मागणी. मंत्री धनंजय मुंडेंवरील आरोपांसंदर्भात 15 मार्चला सुनावणी. करुणा शर्मा सारंगी महाजनांच्या आरोपांवर परळी कोर्टात सुनावणी. मस्ती कराल तर घरी जाल असा मुख्यमंत्र्यांनी दम दिलाय. पीएस आणि ओएसडी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात. आमच्याही हातात काही नाही. कृषी मंत्री कोकाटेंचं मोठं विधान. दिवेतील अनधिकृत इमारतींच्या बांधकामावरून रहिवासी संतप्त. घरं खाली करण्यास नकार. पेट्रोलच्या बाटल्या घेऊन नागरिक उतरले रस्त्यावर. छत्रपती उदयनराजेंना वाढदिवसाच्या निमित्तानं चाहत्याकडून चांदीचं सिंहासन भेट. पुण्यातील मित्र परिवाराच्या अनोख्या भेटीची चर्चा. नाशिकच्या इगतपुरी स्टेशनवर रेल्वे प्रवाशांचा गोंधळ. 1.5 तासांहून अधिक काळ गाडी थांबवून ठेवल्यानं स्टेशन मॅनेजरच्या ऑफिस बाहेर प्रवासी संतापले. जळगावमध्ये 10वीच्या सीबीएसई परीक्षेचा फज्जा. शिक्षिकेनंच केली कॉपीसाठी मदत. प्रश्नपत्रिकेचा फोटो काढून उत्तरं लिहिण्यास मदत.